नमस्कार. भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बार्कमध्ये एक जबरदस्त करिअर कसं घडवता येईल याबद्दल आज आपण बोलणार आहोत. चला तर मग देशाच्या या सगळ्यात मोठ्या संस्थेचा भाग बनण्याचा मार्ग कसा आहे ते समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत, तर सर्वात आधी बार्क म्हणजे नेमकं काय आहे, मग तिथे प्रवेश मिळवणं इतकं आव्हानात्मक का आहे, त्यानंतर तिथे जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, शास्त्रज्ञ म्हणून आयुष्य कसं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे पोहोचण्यासाठी एक सोपा रोडमॅप काय असेल यावर नजर टाकूया. चला मग पहिल्या आणि सगळ्यात बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया की हे BARC ज्याची एवढी चर्चा होते ते नक्की आहे तरी काय. तर बघा, BARC म्हणजे भारताची सगळ्यात महत्त्वाची अणुसंशोधन संस्था. विचार करा, याची स्थापना 1954 मध्ये झाली होती आणि ते पण महान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी केली होती. ही संस्था मुंबईच्या जवळ ट्रॉम्बे इथे आहे आणि थेट अणु ऊर्जा विभागाच्या म्हणजे DAAच्या अंडर काम करते, ज्यामुळे या संस्थेचं महत्त्व खूप जास्त वाढतं. बार्कला ना भारताच्या अणु कार्यक्रमाचा कणा असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे, कारण अणु ऊर्जेपासून ते अगदी कॅन्सरवरच्या उपचारांपर्यंत आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजींपर्यंत सगळं महत्त्वाचं संशोधन इथेच होतं. ठीक आहे, आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे वळूया, जो अनेक विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नेहमी पडतो. प्रश्न अगदी सरळ आहे. ग्रॅज्युएशन करत असताना किंवा नुकतंच शिक्षण पूर्ण झाल्यावर BARC मध्ये कसं जायचं? कारण BARC मध्ये थेट BSc किंवा BTech सारखे डिग्री कोर्सेस तर नाहीत. मग मार्ग कोणता? चला तर मग आता ह्या कोड्याचं उत्तर शोधूया. ग्रॅज्युएशन नंतर बार्कमध्ये प्रवेश करण्याचे दरवाजे कोणते आहेत ते पाहूया. खरं तर पदवीधरांसाठी अनेक पर्याय आहेत, जसं की इंटर्नशिप करणं किंवा सायंटिफिक असिस्टंट म्हणून नोकरी मिळवणं. पण या सगळ्यांमध्ये एक असा मार्ग आहे जो तुम्हाला थेट शास्त्रज्ञ म्हणजेच सायंटिस्ट बनवतो. हो, विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या पदवीधरांसाठी ग्रुप A सायंटिस्ट बनण्याचा सगळ्यात बेस्ट आणि प्रतिष्ठित मार्ग म्हणजे OCCS/DGFS ही योजना. ही योजना म्हणजे बार्कच्या जगात प्रवेश करण्यासाठी जणू काही गोल्डन तिकीटच आहे. आता या योजनेत 2 पर्याय आहेत. पहिला OCS म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग थेट बार्कमध्येच मिळतं, आणि दुसरा आहे DGFS, ज्यामध्ये IIT किंवा NIT सारख्या टॉप इन्स्टिट्यूटमधनं MTech करण्यासाठी फेलोशिप मिळते. मार्ग 2 असले तरी ध्येय एकच आहे, बार्कमध्ये सायंटिस्ट म्हणून कामाला सुरुवात करणं. मग एकदा सिलेक्शन झालं की आयुष्य कसं असतं, म्हणजे एक सायंटिस्ट म्हणून काम करताना काय फायदे मिळतात, चला बघूया. जरा विचार करा. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर करिअरची सुरुवातच महिन्याला 80,000 रुपयांपेक्षा जास्त पगाराने होते. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा हा आकडाही मोठा होत जातो. आणि पगार तर आहेच, पण त्यासोबत मिळणाऱ्या सरकारी सुविधा तर त्याहून भारी आहेत. राहण्यासाठी घर मिळतं, पूर्ण कुटुंबासाठी मेडिकलची सोय असते, आणि जर पुढे शिकायचं असेल तर त्यासाठीही सपोर्ट मिळतो. म्हणजे काय की संशोधनावर पूर्णपणे लक्ष देता येतं. बार्कमध्ये काम करणं म्हणजे फक्त एकाच प्रकारचं काम नाहीये. इथे अणुशास्त्रज्ञापासून ते अणुभट्टी इंजिनियरपर्यंत आणि अगदी डिफेन्स टेक्नॉलॉजीपर्यंत वेगवेगळ्या भूमिका निभावण्याची संधी मिळते. आपल्या आवडीनुसार आपण आपलं क्षेत्र निवडू शकतो. चला आता या सगळ्या माहितीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. BARC मध्ये सायंटिस्ट बनण्याचा नेमका मार्ग कसा आहे तो टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. हा आहे आपला 5 टप्प्यांचा सोप्पा रोडमॅप. स्टेप 1, आपल्या आवडीच्या विषयात डिग्री पूर्ण करा. स्टेप 2, फिजिक्स आणि मॅथ्सचे बेसिक कन्सेप्ट्स एकदम पक्के करा. स्टेप 3, गेट परीक्षेची जोरदार तयारी करा. स्टेप 4, OCES/DGFS साठी अर्ज करा आणि मुलाखतीत स्वतःला सिद्ध करा. आणि फायनली स्टेप 5, बार्क सायंटिस्ट बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करा. आणि आता खास त्या लोकांसाठी एक बोनस टिप, ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप डिझाईनमध्ये विशेष आवड आहे. ज्यांना चिप डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये BTech करून VLSI आणि एम्बेडेड सिस्टीमवर आपलं लक्ष केंद्रित करावं. कारण बार्कमध्ये अद्ययावत उपकरणं आणि इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कामांसाठी अशा तज्ज्ञांची नेहमीच गरज असते. थोडक्यात सांगायचं झालं तर BARC मधलं करिअर म्हणजे 3 गोष्टींचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. 1, उत्तम पगार.
समाजात मिळणारी प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या देशाच्या विकासात आणि संरक्षणात योगदान देण्याची एक अभिमानास्पद संधी. ही फक्त नोकरी नाही, तर एक मिशन आहे. तर या आव्हानासाठी आपण तयार आहोत का?